पुन्हा कोर्ट सुरू झालं तेव्हा खांडेकर न्यायाधीशांना म्हणाले, मला असा साक्षीदार तपासायचा आहे आता की ज्याने आरोपीला विशिष्ट ठिकाणी गडद रंगाचा गॉगल घातलेला असताना पाहिलाय. आता त्याने तिला ओळखावं म्हणून मी कोर्टाला विनंती करतो की आरोपीला तसाच गॉगल घालायला सांगावं. ही जरा विचित्र विनंती आहे तुमची. मास्क लावून दरोडा टाकणाऱ्याला ओळखण्यासाठी साक्षीदाराला सुद्धा मास्क लावायला सांगितल्यासारखं आहे हे. न्यायाधीश फडणीस म्हणाले, मला नाही वाटत तसं. ओळख पटवण्यासाठी अनेक गोष्टी असतात. आवाज, शरीराची ठेवण, डोक्याचा आकार, डोळे वगैरे वगैरे. गॉगल हा त्यातलाच एक भाग आहे. फडणीस मान हलवून नाही म्हणणार होते तेवढ्यात त्यांची नजर पाणिनीकडे गेली. आमची हरकत नाही आहे हे करायला. फक्त माझं म्हणणं आहे की फक्त आरोपीला गॉगल लावायला न सांगता इथे कोर्टात जमलेल्या सगळ्याच साक्षीदारांना गॉगल लावायला सांगावा. त्या सगळ्यातून या साक्षीदारानं योग्य माणूस निवडावा. खांडेकरांना आश्चर्य वाटलं. पाणिनी पटवर्धननी हरकत कशी घेतली नाही असं त्यांना वाटलं. अरे वा, तुम्हाला चालेल अशी टेस्ट घेतली तर? पाणिनीकडे बघून ते अविश्वासानं उद्गारले. मला ॲडव्होकेट पटवर्धन यांचं आश्चर्य वाटतंय. माझी अपेक्षा होती की ते आक्षेप घेतील. तसा घेतला असता तर मी तो मान्य केला असता, कारण अशा प्रकारे ओळख पटवणं म्हणजे आपल्या आशिलाला धोक्यात टाकण्यासारखं आहे. मला चालेल. सगळ्या साक्षीदारांना गॉगल घालायला सांगा. सगळ्या साक्षीदारांनी गॉगल घाला. ज्यांच्याकडे नसेल आत्ता गॉगल त्या साक्षीदारांनी बाहेर जावं. थोडक्यात जे या कोर्टात साक्ष द्यायला म्हणून आलेत त्या सर्वांनी गॉगल घालावा. ज्यांच्याकडे गॉगल नसेल त्यांनी कोर्टाच्या बाहेर जावं, तात्पुरतं, म्हणजे या साक्षीदाराची साक्ष होईपर्यंत. न्यायाधीश फडणीसांनी ऑर्डर दिली. सर्वांनी गॉगल घाला आणि खांडेकर तुमच्या साक्षीदाराला बोलवा. रती गॉगल घाल. पाणिनी रतीला म्हणाला. माझी साक्षीदार सुज्ञा पालकर यायला जरा वेळ लागतोय. ती येईपर्यंत कोर्टाचा वेळ वाया जाऊ नये म्हणून मी तोपर्यंत दुसरा साक्षीदार तपासू इच्छितो. मला चालेल, पाणिनी म्हणाला. फक्त माझी एक अट आहे, ज्या क्षणी सुज्ञा कोर्टात येईल त्या क्षणी तुमचा हा साक्षीदार साक्ष थांबवून बाहेर जाईल. मान्य आहे मला, खांडेकर म्हणाले. न्यायाधीशांनी संमती दिली आणि खांडेकरांनी नाव पुकारलं, परिग्रह संवत्सर. खूप वेगळंच नाव असलेला साधारण 35चा एक देखणा माणूस पुढे आला आणि त्यांनी शपथ घेतली. सोमवारी 4 तारखेला आरोपी बरोबर तू चैत्रापूर ते विलासपूर हा प्रवास विमानाने केलास? हो. आणि परत येताना पण तुम्ही त्याच विमानात एकत्र होतात? नाही. खांडेकर आश्चर्यानं उद्गारले. तू जेव्हा प्रथम आम्हाला साक्षीदार म्हणून भेटलास त्यावेळी तू असं म्हणालास की चैत्रापूर ते विलासपूर आणि विलासपूर ते चैत्रापूर या दोन्ही प्रवासात तुम्ही एकत्र होतात म्हणून. बरोबर म्हणालो होतो मी, संवत्सर म्हणाला. अरे मग आता तू का नाही म्हणतोयस? आम्ही परत येताना एका विमानात एकत्र होतो, पण जातानाचं आणि येतानाचं विमान वेगवेगळं होतं ना, संवत्सर म्हणाला आणि खांडेकरांनी कपाळाला हात लावला. जाताना आणि येताना अनेक प्रवासी विमानात असतील, तरी तू आरोपीला कसं काय ओळखलं? याचं कारण म्हणजे दोन्ही प्रवासात तिने खूप डार्क रंगाचा गॉगल लावला होता. सहसा विमानात बसल्यावर प्रवासी गॉगल लावत नाहीत ना, आणि लावला तरी एवढा डार्क रंगाचा नाही. त्यामुळे लक्षात राहिली ती बाई. कदाचित दोन्ही वेळेला ती आणि मी एकत्र नसतो तर माझ्या नसतं लक्षात राहिलं. तुमचं विमान सुटायची वेळ काय होती? 5:30 संध्याकाळी. तू स्वतः एकाच दिवसात परत का आलास?
आणि विलासपूरला पोचल्यावर पुन्हा विमानात बसलास, यात किती वेळ गेला? माझा हिऱ्याचा व्यवसाय आहे. दोन्ही ठिकाणी माझी दुकानं आहेत. मी दर 2 दिवसांनी चैत्रापूर ते विलासपूर जातो आणि साधारण 1 तासानंतरचं विमान विलासपूरहून पुन्हा पकडतो आणि चैत्रापूरला परततो. गेली अनेक वर्ष मी असा प्रवास करतोय. आणि या दोन्ही प्रवासाच्या वेळी आरोपी तुझ्या विमानात होती? हो हो आणि दोन्ही वेळी तिने डोळ्याला डार्क गॉगल लावला होता? हो हो या थोड्याशा खटकणाऱ्या गोष्टीमुळे ती तुझ्या लक्षात राहिली? हो. अशा प्रकारे ओळख पटवण्याच्या प्रकाराला माझा आक्षेप आहे, पाणिनी म्हणाला. ओळख परेड घेऊन आणि रांगेतल्या इतर व्यक्तींनी सुद्धा डार्क गॉगल लावलेले असताना ओळख पटवली गेली पाहिजे. न्यायाधीशांनी मान हलवली. पुराव्याचा भक्कमपणा म्हणून तुम्ही म्हणताय तो मुद्दा बरोबर आहे पटवर्धन, पण ओळख परेड न घेता पटवलेली ओळख ही अमान्यच करायची असा त्याचा अर्थ होत नाही. तुमची हरकत मी फेटाळतोय, न्यायाधीश फडणीस म्हणाले. यावर पाणिनी काही बोलणार तेवढ्यात कोर्टाच्या दारात गलबला झाला. पाणिनींनी पाहिलं, सुज्ञा पालकर आत येत होती. मिस्टर खांडेकर, सुज्ञा पालकर येईपर्यंतच तुम्ही या साक्षीदाराची साक्ष घ्यायची असं ठरलं होतं. ती आता आली आहे. परिग्रह संवत्सरची साक्ष थांबवून तुम्ही सुज्ञा पालकरला प्रश्न विचारायला सुरुवात करा, पाणिनी म्हणाला. सुज्ञा पालकरनं पिंजऱ्यात येऊन शपथ घेतली. तुमचं नाव सुज्ञा पालकर आहे आणि तुम्ही ॲडव्होकेट भोपटकर यांच्या सेक्रेटरी आहात? खांडेकरांनी सुरुवात केली. बरोबर. किती वर्ष नोकरी करताय भोपटकरांच्याकडे? 7 वर्ष. मी तुला एक विलची प्रत दाखवतो, ती बघून तू सांग की यावरच्या सह्या रायबागी यांनी केले आणि साक्षीदार म्हणून तू आणि भोपटकर यांच्या सह्या आहेत? हो. या सह्या करतेवेळी तुम्ही तिघेही समक्ष हजर होतात? हो. घ्या उलट तपासणी, खांडेकर पाणिनीला म्हणाले. माझ्याकडे आता एक डार्क रंगाचा गॉगल आहे, तू जरा तो घालशील का? का म्हणून? सुज्ञा पालकरनी उलट प्रश्न केला. इथल्या सगळ्या साक्षीदारांनी गॉगल घालावा असं ठरलं आहे कोर्टासमोर. तुमचं ठरलं असेल, मी काही तेव्हा हजर नव्हते आणि माझी संमती पण नव्हती. मला समजत नाही आहे खांडेकर, तुमच्या या साक्षीदाराला गॉगल घालण्यात काय अडचण आहे, न्यायाधीशांनी विचारलं. नाही, साक्षीदार गॉगल घालायला तयार आहे, नक्कीच आहे. पाणिनी पटवर्धन या आधीच्या साक्षीदाराला गोंधळून टाकण्यासाठी हिला गॉगल घालायला लावतायत. सुज्ञा पालकर, तुम्ही पटवर्धन सांगतोय तसा गॉगल घाला. न्यायाधीश फडणीस खांडेकरांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हणाले. नाईलाजून सुज्ञा पालकरनी गॉगल घातला. छान, आता जरा माझ्याकडे बघ, पाणिनी म्हणाला. साक्षीदारांनी पाणिनीकडे बघितलं. आता मला सांग की तू खरोखर त्या विलला साक्षीदार होतीस? हो. तुला हे प्रश्न विचारले जात असताना गॉगल डोळ्यावर ठेवायला हरकत नाही ना तुझी? माझी हरकत गॉगल लावायला नाही आहे, पण गॉगल लाव म्हणून मला कुणी आज्ञा दिली? तुम्ही. त्यासाठी माझी हरकत आहे. मी काही कुत्रं नाही आहे, कुणी मला हे कर ते कर म्हणून सांगावं. तसं असेल तर गॉगल काढून ठेव आणि माझ्या रिसेप्शनिस्टकडे देऊन टाक, पाणिनी म्हणाला आणि तिच्याकडे पाठ फिरवून वकिलांसाठी ठेवलेल्या खुर्चीत जाऊन बसला. सुज्ञा पालकरने डोळ्यावरचा गॉगल खेचून काढला आणि तो कोर्टात पुढेच बसलेल्या पाणिनीची रिसेप्शनिस्ट गतीकडे नेऊन दिला. नंतर कोर्टात अगदी मागच्या बाजूला दाराजवळच्या बाकावर जाऊन ती बसली. मिस्टर संवत्सर, पुन्हा पिंजऱ्यात या, खांडेकर म्हणाले. युअर ऑनर, सुज्ञा पालेकर येण्यापूर्वी मी संवत्सर यांना प्रश्न विचारत होतो आणि ओळख परेडशिवाय आरोपीला ओळखण्याच्या पद्धतीला ॲडव्होकेट पटवर्धन यांनी हरकत घेतली होती. अर्थात तुम्ही ही हरकत अमान्य केली होती, त्यामुळे आता मी आता माझा आक्षेप मागेच घेतो. या साक्षीदाराला उत्तर देऊ दे. माझ्याबरोबर विमानात असलेली ती स्त्री आणि आरोपीच्या पिंजऱ्यात बसलेली स्त्री
यात प्रचंड साम्य होतं. आपले शब्द अत्यंत काळजीपूर्वक निवडत संवत्सर म्हणाला. घ्या, उलट तपासणी घ्या, खांडेकर म्हणाले. विमानात तुझ्याबरोबर प्रवास केलेली स्त्री ही आरोपी रती रायबागी होती का तुझ्या आधी साक्ष देऊन गेलेली सुज्ञा पालकर होती? मी खात्रीपूर्वक नाही सांगू शकत. अरे, मला एक प्रश्न सुज्ञा पालकरला विचारायचा राहूनच गेला. पाणीनी स्वतःशी बोलल्यासारखा पुटपुटला, पण फडणीस आणि खांडेकरांना ते ऐकू जाईल याची दक्षता त्यांनी घेतली. नंतर बेलिफला उद्देशून म्हणाला, जरा बघा ना पटकन, ती आहे का कोर्टात का बाहेर गेली आहे? गेली असली तरी फार लांब नसेल गेली ती. बेलिफने न्यायाधीश फडणीस यांची संमती घेतली आणि सुज्ञाला बोलवून आणायला तो बाहेर पडला. तेवढ्यात पाणीनी रतीच्या कानात काहीतरी कुजबुजला आणि पुन्हा साक्षीदार संवत्सरकडे वळला. संपूर्ण विमान प्रवासात त्या प्रवासी स्त्रीने डोळ्याला गॉगल लावला होता. हो, पूर्ण वेळ. येता जाता दोन्ही प्रवासात? हो. त्यामुळे तिचे डोळे तुला अजिबातच दिसले नाहीत? नाही ना, नाही दिसले. तुझ्या आधी इथे जी साक्ष देऊन गेली तिला तू गॉगल लावलेल्या स्थितीत पाहिलंस? हो, पाहिलं की. ती तुझ्याबरोबरच्या सहप्रवासी मुलीसारखी होती? हे खरंच अवघड आहे हो. सारख्याच देहयष्टीच्या, अंगकांतीच्या आणि गॉगल लावलेल्या सगळ्या स्त्रिया सारख्याच दिसतात हे मला माझ्या आधीच्या साक्षीदाराकडे बघून जाणवलं. आणि मला वाटतं सुज्ञा पालकरचा आवाज सुद्धा खूपसा माझ्याबरोबरच्या सहप्रवाशासारखा होता. मला तिचा आवाज परत ऐकता येईल का? म्हणजे मला जरा खात्री करून घेता येईल. याचा अर्थ आत्ता खात्री नाही आहे तुला? खरं तर माझी खात्री झाली होती. जेव्हा मला आरोपीला दाखवलं गेलं होतं तेव्हा तिने गॉगल घातला नव्हता. मी म्हणालो की तिने गॉगल घातलेला असताना मी पाहिलं तर मला जास्त खात्रीपूर्वक सांगता येईल. नंतर मला तिने गॉगल घातलेला असताना दाखवण्यात आलं तेव्हा मी जास्त खात्री दिली. पण आत्ता जेव्हा ती सुज्ञाला गॉगल घातलेलं पाहिलं तेव्हा आणि विशेषतः तिचा आवाज ऐकला तेव्हा मग मला वाटायला लागलं की तिनेच माझ्याबरोबर प्रवास केला आहे. नाही, जाऊ दे, मी नाही खात्री देऊ शकणार. तेवढ्यात बेलीफ धापा टाकत आत आला. अहो, मला नाही पकडता आलं तिला. मला येताना पाहिलं तिने आणि एखाद्या पुरुषाला लाजवल अशा चपळतेने जिन्यावरनं खाली उतरली, गर्दीत बी मिसळली. ती माझ्यावरून तरुण आहे आणि मला तिच्या एवढं जोरात नाही पाळता आलं. सटकली बघा ती. मी कोर्ट कामकाज थांबवतोय आता. मला या घटनेच्या मुळाशी जायचं आहे आता. उद्या सकाळी 10 वाजता पुन्हा कोर्ट चालू होईल, न्यायाधीश म्हणाले आणि उठून आपल्या केबिनमध्ये गेले. न्यायाधीश फडणीसांनी दुसऱ्या दिवशी कोर्ट चालू होताच विचारलं, या सगळ्याचा तुम्ही काय खुलासा द्याल खांडेकर? सुज्ञा पालकरला गर्दीच्या ठिकाणी येऊन एखादी गोष्ट करायला भीती वाटते. म्हणजे एक प्रकारचा मानसिक आजार आहे तिला. पाणिनी पटवर्धनांनी तिची ही कमजोरी हेरून तिला मुद्दामच कोर्टात गर्दीसमोर यायला लावलं आणि आपल्या अशिलाला कसा फायदा करून घेता येईल हे पाहिलं त्यांनी. मिस्टर पटवर्धन, तुमचं काय म्हणणं आहे? काही थेअरी आहे? रायबागी झोपेत मारला गेला, बरोबर? पाणिनीने विचारलं. हां, बरोबर. मी माझी थेअरी या गृहीतकावर आधारभूत ठेवली आहे की माझी अशील निर्दोष आहे. ठीक आहे, पुढे बोला. तो रात्री मारला गेला नसणार, कारण तसं असतं तर रतीला गोळ्या झाडल्याचा आवाज आला असता. म्हणूनच रती सकाळी जेव्हा अंगेरस खासनीसला भेटायला गेली तेव्हा तो मारला गेलेला असावा. म्हणजे सकाळी 6 ते 8 या वेळेत. माझ्या ऑफिसात मर्डर वेपन ठेवलेली बॅग ठेवण्यात आली ती दुपारच्या वेळेत. विलासपूरला जी व्यक्ती विमानानं गेली ती सोमवारी संध्याकाळी 5:30ला. भोपटकर ॲडव्होकेट त्यांचं ऑफिस 4:30 वाजता बंद करतो. थोडक्यात एकूण 3 कालावधीत हालचाली झाल्या.
पहिली हालचाल सकाळी ऑफिस उघडलं जाण्यापूर्वी, दुसरी दुपारच्या जेवणाच्या सुमारास आणि तिसरी ऑफिस पुन्हा बंद झालं तेव्हा. या हालचाली अशा व्यक्तीच्या आहेत जी व्यक्ती त्या ऑफिसात नोकरीला होती, पण रजा घेण्याचं किंवा ऑफिसात अनुपस्थित राहण्याचं धैर्य दाखवू शकत नव्हती. पाणिनी सांगायला लागला, या खटल्यात एकूण 2 रिव्हॉल्वर्स गुंतलेले आहेत. एक पद्मराग रायबागीकडे होती, रतीकडे दुसरी होती. रतीने तिच्याकडच्या रिव्हॉल्वरवरचा नंबर कधी पाहिला नव्हता, म्हणजे त्याची वेळच आलेली नव्हती. पण तर्काने विचार केला तर पद्मराग रायबागीने जे रिव्हॉल्वर नव्यानं घेतलं तेच रतीला भेट दिलं असणार हे गृहीत धरणं अत्यंत स्वाभाविक आहे. पण खून झाला तो जुन्या रिव्हॉल्वरने, म्हणजे जे रिव्हॉल्वर पद्मराग रायबागीने पहिल्यांदा खरेदी केलं होतं त्या रिव्हॉल्वरने, आणि ते रतीच्या पर्समध्ये होतं. याचा अर्थ असा की कोणाला तरी पोलिसांच्या आधी तिच्या अपार्टमेंटमध्ये जाऊन तिच्या रिव्हॉल्वरची विल्हेवाट लावणं गरजेचं होतं. पाणिनी बोलताना किंचित थांबला. त्यांनी अंदाज घेतला. फडणीस आणि खांडेकर दोघंही त्याचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होते. रती चैत्रापूरला आली होती तेव्हा तिची पर्स चोरली गेली. त्याआधी ती कुंभावेला गेली होती. ठरलेल्या भेटीनुसार आपल्या नवऱ्याला भेटायला जात असताना वाटेत काहीतरी घ्यायला ती कारमधनं उतरली आणि अगदी समोरच्या दुकानात गेली. गाडी लॉक करायचे कष्टसुद्धा तिने घेतले नसावेत, कारण दुकान समोरच होतं आणि तिला एखादी वस्तू घेऊन लगेचच यायचं होतं. ही संधी चोरांनी साधली आणि तिची पर्स चोरली. ती अशा व्यक्तीनं चोरली असावी जिला रतीची डार्क गॉगल घालायची सवय माहिती असणार आणि त्याचबरोबर जिला तिच्या अपार्टमेंटची किल्ली हवी असणार. नाही पटवर्धन, पण मग ती व्यक्ती आपल्या जवळच्या किल्लीनं रतीचं अपार्टमेंट उघडून रिव्हॉल्वर घेण्यासाठी आदल्या दिवशी रविवारी रात्रीच विलासपूरला का गेली नाही? न्यायाधीश फडणीसांनी विचारलं. कारण युअर ऑनर, नियोजनानुसार खून होईलच याची खात्री त्या व्यक्तीला नव्हती. त्याला ही खात्री नव्हती की रती आणि अंगरीस खासनीस सकाळी लवकरच एकत्र नाश्ता करण्यासाठी भेटणार आहेत. म्हणजे त्याला तसं वाटलं असेल, पण खात्री नसेल. फडणीसांना ते पटलं का नाही हे पाणिनीला समजायला मार्ग नव्हता. तो पुढे बोलायला लागला. त्या व्यक्तीने रतीची बॅग चोरली, त्यातल्या किल्ल्यांची डुप्लिकेट करून घेतली रविवारी संध्याकाळीच, आणि सकाळी रती बाहेर जाईपर्यंत वाट पाहिली. ती जाताच ती व्यक्ती त्या फ्लॅटमध्ये शिरली. तोपर्यंत पद्मराग रायबागी झोपलेलाच होता. त्या व्यक्तीने सरळ 2 गोळ्या त्याच्या डोक्यात घातल्या. ते मर्डर वेपन रतीच्या पर्समध्ये ठेवलं आणि ती पर्स माझ्या ऑफिसात ठेवायची व्यवस्था केली, आणि तेही अशा प्रकारे की माझी रिसेप्शनिस्ट अगदी खात्री देईल की ही पर्स घेऊन स्वतः रती रायबागीच ऑफिसमध्ये आलेली होती. पण मग त्या व्यक्तीने हे सगळं दुपारपूर्वी का नाही केलं? याचंही कारण असं आहे युअर ऑनर की दुपारपूर्वी हे करणं त्या व्यक्तीला अशक्य होतं. माझ्या संपूर्ण केसमधला हाच मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे. खुनी कसा असणार होता लक्षात घ्या. पहिलं म्हणजे त्याला धंद्याची माहिती होती. दुसरं म्हणजे त्या व्यक्तीला घरातल्या माणसांच्या सवयी माहिती होत्या. तिसरी गोष्ट म्हणजे ती व्यक्ती नोकरी करणारी होती. तुम्ही मगाशी ज्या 3 कालावधीचा उल्लेख केला त्यावरून हे अनुमान काढताय का तुम्ही? हो. पटवर्धन, तुम्ही पुन्हा काहीतरी थातूर मातूर. थांबा खांडेकर, थांबा. खांडेकर, तुमचं म्हणणं मी नंतर ऐकून घेईन, पण मला आधी पटवर्धनांचं म्हणणं पूर्णपणे ऐकून घेऊ दे.
माझ्या ऑफिसमध्ये ज्या पद्धतीने बॅग ठेवली गेली त्यावरून मला वाटतंय की खुनी माणसाची साथीदार स्त्री असावी, पण खुनी व्यक्ती पुरुष असावा. हा तर्क मान्य केला तर स्त्री साथीदार कोण असणार हे आपल्या लक्षात येतं. एकतर भोपटकरची सेक्रेटरी सुज्ञा पालकर, दुसरी अंगिरस खासनीसची सेक्रेटरी निवेदिता नंदर्गीकर, किंवा पद्मरागची पूर्वपत्नी मैथिली, अथवा अजूनपर्यंत कोणासमोर न आलेली पण माझ्या माहितीतून बाहेर आलेली हिमांगी उत्क्रांत उदगीकर. उदगीकर हा माणूस केरशी या गावात राहतो. त्याचं बंगले वजा घर आहे. आपला आउटहाऊस तो गरजूंना भाड्याने देतो. सुज्ञा पालकर, मैथिली या दोघींनी घटस्फोट प्रक्रियेत असताना किंवा घटस्फोट घेण्यापूर्वी नवऱ्यापासून वेगळं राहावं लागतं, म्हणून या उदगीकरचं आउटहाऊस भाड्याने घेतलेलं होतं. हिमांगी ही उत्क्रांत उदगीकरची मुलगी. या तिघी मैत्रिणी झाल्या होत्या. पाणिनी म्हणाला, न्यायाधीश फडणीसांनी आपल्या उजव्या हाताची तर्जनी ओठाला लावली. पाणिनीच्या लक्षात आलं की त्यांना आपलं म्हणणं पटतंय. मला यापैकी प्रथम संशय आला तो अंगिरस खासनीसची सेक्रेटरी निवेदिता नंदर्गीकर हिचा. कारण मर्डर वेपनमध्ये अदलाबदल करायची उत्तम संधी तिलाच होती. पण नंतर ॲडव्होकेट ऋषिकेश भोपटकर मला म्हणाला की तो माझ्या ऑफिसात विल संदर्भात काही कागदपत्र पाठवेल, त्याची सेक्रेटरी सुज्ञा पालकर ते घेऊन येईल. पण प्रत्यक्षात स्वतः भोपटकर ती कागदपत्र घेऊन आला. मी मोकळेपणानं कबूल करतो की त्यावेळी मला त्यात वावगा असं काही जाणवलं नाही, पण नंतर जेव्हा विलच्या खरेपणाबद्दल इथे कोर्टात साक्ष देताना तो आणि त्याची सेक्रेटरी दोघेही येणं अपेक्षित असूनही ती आली नाही, तेव्हा मला एकदम जाणीव झाली की ती माझ्या ऑफिसात का आली नसावी. माझी रिसेप्शनिस्ट गती आपल्याला ओळखेल अशी भीती तर तिला वाटत नव्हती. म्हणून मी एक शक्कल लढवली. रिसेप्शनिस्ट गतीला आणखी एका मुलीबरोबर इथे कोर्टात हजर राहायला सांगितलं आणि तिला प्रश्न विचारताना बोलण्यात गुंतवून मी म्हणालो की तुला गॉगल घालून साक्ष द्यायची नसेल तर तू तुझा गॉगल काढ आणि माझ्या रिसेप्शनिस्टकडे दे. आणि मी तिच्याकडे पाठ वळवून माझ्या खुर्चीत येऊन बसलो आणि तिने गतीच्या हातात गॉगल नेऊन दिला. बरं मग? न्यायाधीश फडणीस गोंधळून म्हणाले, मुद्दा हा आहे युअर ऑनर की तिला माझी रिसेप्शनिस्ट गती आहे हे कळलं कसं? ती माझ्या ऑफिसात आलीच नसती तर तिने गतीला बघितलंच नसतं. तिने कोर्टात नकळत गतीकडे गॉगल दिला. ही कृती सिद्ध करतीये की तिची आणि गतीची आधी भेट झालेली होती आणि तीही माझ्या ऑफिसमध्ये. पाणिनीने बॉम्ब फोडला. ओ, खांडेकर उद्गारले. काल्पनिकतेला तर्काच्या निकषावर सिद्ध करायचा प्रयत्न म्हणजे खुनी म्हणून तुम्ही रतीऐवजी सुज्ञ आहे असं भासवताय? नाही, ती फक्त खुन्याची साथीदार आहे. या सगळ्याच्या मागचा सूत्रधार भोपटकर नसेल असं का वाटतंय तुम्हाला? कारण भोपटकर असता तर सुज्ञाला सोमवारी ऑफिसात येताना एवढा धोका पत्करण्याची गरजच भासली नसती. माझ्या ऑफिसात रतीची बॅग ठेवल्यावर ती सरळ विलासपूरला विमानानं निघून जाऊ शकली असती. पण खुनाच्या हेतूचं काय? खुनी व्यक्तीबद्दल माझ्या मनात जेवढी ठाम खात्री आहे तेवढी अजून खुनाच्या हेतूबद्दल नाही आहे. पण सुज्ञा पालकर इथे परत आली की तिच्याकडून अधिक माहिती घेणं शक्य होईल. त्यातून खुनाचा हेतू काय त्यावर नक्कीच प्रकाश पडेल. मिस्टर खांडेकर, मला वाटतं तुम्ही पोलिसांना, न्यायाधीश फडणीस म्हणाले. पण खांडेकरांनी त्यांना मध्येच तोडत म्हटलं, नाट्यमय घडामोडी घडवून आणण्यात पटवर्धन ॲडव्होकेट माहीर आहेत.
आपल्या आशिलाला सोडवण्यासाठी ते नेहमीच दुसऱ्यावर संशय निर्माण करतात. त्यासाठी काय काय युक्त्या नाटकं करतात. इथेच बघा की कोर्टाच्या बेलीफला सुज्ञा पालकरच्या मागे असं काही पेटाळलं की एखादी निष्पाप मुलगी घाबरून पळून जाईल. आणि सुज्ञा पालकरच्या बाबतीत तसंच झालं. सुज्ञा पालकरच्या अटकेचे मी पोलिसांना आदेश देतोय. तिला अटक करा, कोर्टात हजर करा. मी त्याचबरोबर खांडेकरांनी मैथिली रायबागीची पण चौकशी करावी. ते करणार नसतील तर तारकरांनी ते काम करावं. फडणीस म्हणाले. ठीक आहे, कोर्ट पटवर्धन यांच्या म्हणण्यानुसार वागत असेल तर माझा नाईलाज आहे. तुमचे आदेश मला मानावे लागतील. पण मी पुन्हा सावध करतो कोर्टाला की वेळकाढूपणा करण्यासाठी पटवर्धन. खांडेकर थकून म्हणाले, पण न्यायाधीशांनी त्यांना मध्येच अडवलं. तुमच्या आवाजावरनं तुम्ही भोळे आणि भाबडे असल्याचा आव आणताय, पण कोर्ट तसं नाही आहे, लक्षात ठेवा. मी आजचं काम थांबवतोय. उद्या मला कोर्टात सुज्ञा हजर हवी आहे. फडणीस म्हणाले आणि उठले. न्यायाधीश आपल्या चेंबरमध्ये जाताच पाणिनींनी कनक ओजसला फोन लावला. कनक, मला कणाद मिर्लेकरनी अपहाराची रक्कम कुणाच्या खात्यात वर्ग केली याचा तपशील हवा आहे. म्हणजे बँकेचं नाव आणि ज्याच्या खात्यात जमा झाली ते नाव. हा रोखीनं केलेला व्यवहार असणार नाही, कारण बँका मोठ्या रकमा काढू देत नाहीत किंवा खात्यात भरूही देत नाहीत. पाणिनी म्हणाला आणि त्यांनी फोन ठेवला. श्रोते हो, हा होता आजचा भाग अभय बापट लिखित मर्डर वेपन या कादंबरीचा. पुढचा भाग ऐकूयात उद्या. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.